वेलकम टू द लर्निंग स्पॉट. आज आपण नाउन्स म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते याचा अभ्यास करत आहोत. एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा जागेचं नाव किंवा वस्तू, कल्पना किंवा गुणवत्ता सांगण्यासाठी नाउनचा वापर केला जातो. एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे नाव म्हणजेच राम, श्याम, डॉक्टर, टीचर किंवा जागेचं नाव म्हणजेच मुंबई, स्कूल, टेम्पल, एखादी वस्तू म्हणजेच बुक, पेन, फोन इत्यादी. तसेच लव, अँगर अशा फिलिंग्स एक्सप्रेस करण्यासाठी किंवा आयडिया एक्सप्रेस करण्यासाठी नाउन्सचा उपयोग केला जातो. नाउन्सचे 7 प्रकार पडतात. त्यामध्ये प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन्स, अब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन, काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन असे प्रकार आहेत. यात पहिला आहे प्रॉपर नाउन. यामध्ये विशिष्ट व्यक्ती, ठिकाण, संस्था, वस्तू याचं नाव. दुसरा आहे कॉमन नाउन. यामध्ये वस्तू, व्यक्ती, ठिकाण, प्राणी यांचं सर्वसामान्य नाव दर्शवले जाते. यामध्ये व्यक्ती म्हणजे टीचर, स्टुडंट, मॅन, वुमन. प्लेस म्हणजे स्कूल, विलेज, पार्क, मार्केट म्हणजे ठिकाण दर्शवण्यासाठी वापर होतो. तसेच प्राण्यांमध्ये डॉग, कॅट, काव, लायन. विशिष्ट नाव दर्शवलं नाही आहे म्हणून त्याला कॉमन नाउन म्हटलं जातं. तर नाउन्सचा तिसरा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी यांचा समूह किंवा संघ जिथे दर्शवला जातो त्याला कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. उदाहरणार्थ टीम, क्लास, फॅमिली. हे नाउन्स जरी दिसायला सिंग्युलर असले तरीही ते अनेक वचनी घटकांचा एक संघ आहे, एकत्रित संज्ञा आहे. चौथा आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. हे भावना, गुणधर्म, अवस्था व संकल्पनेचे नाव दर्शवते जे की आपण डोळ्याने पाहू शकत नाही परंतु अनुभवू शकतो. यामध्ये फिलिंग्स म्हणजे लव, अँगर, एक्साइटमेंट, कॉन्फिडन्स, जेलेसी. आणि क्वालिटी म्हणजेच हॉनेस्टी, मॅच्युरिटी, करेज, लॉयल्टी. तसेच ॲक्शन्स म्हणजे ग्रोथ, मूवमेंट, कम्युनिकेशन, थॉट. तसेच आयडियाजमध्ये जस्टिस, इक्वालिटी, पीस, डेमोक्रेसी, लिबर्टी, युनिटी. आता पाचवा आहे मटेरियल नाउन. ज्यापासून काही वस्तू बनवल्या जातात. उदाहरणार्थ पदार्थ किंवा साहित्य असे नाउन्स. वूड किंवा गोल्ड, वॉटर किंवा प्लास्टिक. हा सहावा प्रकार आहे काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन्स म्हणजेच ज्या वस्तू मोजता येतात. म्हणजेच बुक्स, ॲपल्स, चेअर्स. मी एस प्रत्यय लावला म्हणजेच बुक्स हे अनेक आहेत, अनेक वचनी आहेत, प्लुरल नाउन्स आहेत म्हणून त्याला काउंटेबल नाउन्स असे म्हटलं जातं. हे काउंटेबल कॉमन नाउन म्हणून पण ओळखले जातं. आता नाउन्सचा शेवटचा प्रकार आहे अनकाउंटेबल नाउन. उदाहरणार्थ मिल्क, राईस, एअर हे एक विशिष्ट मापनाशिवाय मोजता येत नाहीत म्हणून त्याला अनकाउंटेबल नाउन असे म्हटले जाते. आय होप तुम्हाला नाउन्सचे सर्व प्रकार समजले असतील. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोनाऊन म्हणजे काय आणि प्रोनाउन्सचे अनेक प्रकार पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.